ठाकरे पवार सरकारच्या काळातल्या 100 कोटीच्या वसुलीत अनिल देशमुखांबरोबर जयंत पाटलांचंही नाव समोर आलंय। अनिल देशमुख यांच्या पीए मार्फत पैसे घ्यायचे याचे पुरावे सीबीआय कडे दिलेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय असा गौप्यस्फोट सचिन वाझेंनी केलाय। काय आहे एकूण हे सगळं प्रकरण जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यातल्या आरोप प्रत्यारोपात आता महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघेल अशी एक खळबळजनक बातमी समोर आली आहे। मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी आणि 100 कोटीच्या खंडणी प्रकरणातील आरोपी सचिन वाझे यांनी पुन्हा एकदा खळबळजनक गौप्यस्फोट केलाय। 100 कोटी वसुली प्रकरणात सचिन वाझेनं राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांसोबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांचंही नाव आता घेतलंय। 100 कोटीच्या वसुली प्रकरणात तुरुंगात असलेल्या सचिन वाझेनं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहित अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केलेत। अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे या प्रकरणातले पुरावे देखील त्यांनी फडणवीसांना दिलेत। फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात वाझेंनी जयंत पाटलांचं देखील नाव घेतलंय। वसुली प्रकरणात जयंत पाटील यांचं नाव समोर आल्यानं राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। जयंत पाटलांवर नेमके काय काय आरोप झालेत ते आपण बघूयात। सचिन वाझेंनी फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात नेमकं काय लिहिलंय या संदर्भातील एक सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाहीये। मात्र या पत्रात सचिन वाझेंनी या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली आहे। या पत्रातच अनिल देशमुखांबरोबरच जयंत पाटलांवर देखील आरोप केलेत। पत्रातील माहिती समोर आल्यानंतर जयंत पाटलांवर नेमकं काय आरोप केलेत या संदर्भातली माहिती समोर येईलच। सचिन वाझेंचे गौप्यस्फोट काय आहेत ते बघूयात। फडणवीसांना दिलेल्या पत्रात मी जयंत पाटलांचंही नाव लिहिलंय असं ते म्हणालेत। अनिल देशमुखांचा पीए मार्फत पैसे दिले जायचे, मी जे बोलतोय त्याचे सारे पुरावे आहेत, सीबीआय कडे ते पुरावे मी दिलेत असंही वाझे म्हणले। फडणवीसांना दिलेल्या पत्रात मी सारे पुरावे दिलेत, माझी नार्को करा, मी नार्को टेस्ट साठी तयार असल्याचंही वाझे यांनी सांगितलंय। एकूणच हे सगळं प्रकरण बघता महाराष्ट्राच्या राजकारणाला मात्र आता वेगळा रंग लागण्याची शक्यता आहे। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा।